शिवसेना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली। नगरमधून सुजय विखे आणि भिवंडीमधून कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। दिंडोरीमधून मंत्री असलेल्या भारती पवार यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। तर नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर झाली। बीडमधून पंकजा मुंडे पहिल्यांदा निवडणूक लढवतील। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ सुद्धा पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। वर्ध्यामधून रामदास तडस, नंदुरबारमधून हिना गावित, नांदेडमधून पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर, जालन्यामधून पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांना संधी। तर भाजपचे विद्यमान खासदार असलेले पुन्हा कपिल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। कपिल पाटील, स्वागत आणि अभिनंदन, पुन्हा एकदा उमेदवारी। धन्यवाद धन्यवाद जी कपिलजी, पुन्हा एकदा उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली, अपेक्षित होतं? रिपोर्ट कार्ड बघूनच भाजपमध्ये उमेदवारी दिली जाते। या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, अमित भाई शाह, देवेंद्रजी, प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी यांना मी धन्यवाद देतो। त्यांनी पुन्हा एकदा मला भिवंडी लोकसभेमध्ये उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्यासाठी संधी दिलेली आहे। निश्चितपणाने मागच्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जी काम करण्याची संधी मिळाली, जो विकास करता आला, त्या विकासाला पुन्हा एकदा पाठबळ देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। मी पक्षाच्या प्रती निश्चितपणाने कृतज्ञता व्यक्त करीन। पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे। माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मी आवाहन करीन की पक्षाने जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी माझ्या मतदारसंघातल्या जनतेने पुन्हा एकदा मला आशीर्वाद द्यावा। जी, खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं। भाजपचे भिवंडीचे उमेदवार असणार आहेत पुन्हा एकदा कपिल पाटील। तर महाराष्ट्रामधून 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। 4 खासदारांचं तिकीट यामध्ये कापण्यात आलंय। त्यामध्ये आहेत